नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर बार्टी, टीआरटीआय, एआरटीआय, महाज्योती आणि सारथी यांच्या मार्फत ऑनलाइन सीईटी परीक्षा आपली घेतली जाणार होती। त्याचं परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेलं होतं, ऍडमिट कार्ड पण आलेलं होतं। परंतु त्याच्यामध्ये जी अट सांगितली होती की 6 दिवस आधी तुम्हाला शहर माहिती होईल, तर याच कारणास्तव याची एग्जाम जी आहे तर ती पोस्टपोन झालेली आहे। तर एग्जाम पोस्टपोन झालेली आहे, कोणती परीक्षा पुढे गेलेली आहे आणि आणखी एक परीक्षा पुढे जाणार आहे मित्रांनो, हेही तुम्ही लक्षात घ्या। कोणती असणार आहे त्याच्याविषयी मी माहिती सांगतो आणि परीक्षा वेळापत्रकात नेमका काय बदल असणार आहेत या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत। आणि अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे, तर तो गुगल फॉर्म तुम्ही अवश्य भरावा। आणि याचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपली फक्त 1 रुपयाची एक बॅच आहे आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर, तर ती तुम्ही आजच जॉईन करा। किंवा काही प्रॉब्लेम असेल तर आपले हे नंबर्स आहेत त्यांनाही कॉल करू शकतात तुम्ही। बघा, बार्टी कडून आलेली 11/9/2025 रोजी ही सायंकाळी महत्त्वाची अपडेट आलेली होती। तर त्याच्यामध्ये त्यांनी जी आपली कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाणार आहे त्याच्या संदर्भातली एक महत्त्वाची सूचना दिलेली। बघा, या आधी 14 सप्टेंबरला आणि 15 सप्टेंबरला आपली यूपीएससी ची परीक्षा होणार होती आणि त्याच्यासाठी हॉल तिकीटही आले होते, एक्झाम साठी सगळं काही माहिती पडलेलं होतं। परंतु त्यांनी काय सांगितलेलं आहे की आता ही 14 ते 27 पर्यंत तुमची एक्झाम घेतली जाणार आहे। आणि याच्यामध्ये बघा, त्यांनी जी अट सांगितली होती की 6 दिवस आधी तुम्हाला शहर जे आहे तर ते माहिती होईल। फक्त याच कारणास्तव त्यांनी काय केलं की 14 ला होणारी एक्झाम, 14 सप्टेंबरला होणारी एक्झाम आणि 15 सप्टेंबरला होणारी एक्झाम ही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। त्याच्यामध्ये फक्त यूपीएससी चीच एक्झाम होती, तर आता यूपीएससी ची एक्झाम त्यांनी पुढे ढकललेली आहे। आता ते कधी होणार आहे याबाबत त्यांनी काहीच सांगितलेलं नाही। त्यांचं काय म्हणणं आहे की सुधारित वेळापत्रक लवकरच बार्टीच्या वेबसाईटवर येणार आहे। परंतु त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे काही तुमचं प्रसिद्ध वेळापत्रक आहे त्याच्यानुसार 16 ला तुमची एक्झाम होणार आहे आणि 16 ते 27 मध्ये जे काही तुमचे पेपर्स असणार आहेत तर ते ऍज इट इज पद्धतीने होणार आहे, त्याच्यामध्ये काही तुमचं प्रॉब्लेम येणार नाही, हे लक्षात घ्या। आणखी कोणती परीक्षा पुढे जाऊ शकते, तर ती एक परीक्षा आहे, ती म्हणजे 21 सप्टेंबरची परीक्षा, ती म्हणजे आपली कंबाईनची परीक्षा आहे नेमकी। आणि त्याच दिवशी मित्रांनो 21 सप्टेंबरला कंबाईन मेनची परीक्षा आहे आणि जवळपास 26,000 उमेदवार आहेत। आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे 26,000 प्लस उमेदवार या परीक्षेसाठी क्वालिफाय झालेले आहेत मेनच्या परीक्षेसाठी। याच्यातील बहुतांश उमेदवारांनी हा पण फॉर्म भरलेला आहे, म्हणून त्यांना परीक्षेला मुकावं लागणार आहे। आणि ऑलरेडी ही परीक्षा 2 वेळा होणार आहे, म्हणजे एक मराठी इंग्रजीचा पेपर होईल आणि नंतर पेपर क्रमांक 2 होईल। म्हणजे असंही नाही होणार की पहिल्या शिफ्ट झाल्यानंतर यांना सायंकाळची शिफ्ट अलॉट करता येईल, तसंही होणार नाही। किंवा काहींची एक्झाम सिटी वेगवेगळी येऊ शकते, म्हणूनच एक लक्षात घ्या की ही पण एक्झाम माझ्या माहितीप्रमाणे होऊ शकते, पण याच्यासाठी आपल्याला त्यांना ईमेल करावा लागेल। म्हणून ज्या उमेदवारांची 21 सप्टेंबरला मेनची परीक्षा असेल आणि ज्यांची ही परीक्षा असेल तर त्यांनी आत्ताच बार्टीच्या वेबसाईटवर जाऊन त्यांना जे आहे तर ते मेल करा तुम्ही आणि सांगा की 21 ची पण परीक्षेचं काहीतरी नियोजन लावा, कारण की 21 ला काही पॉसिबल नाही। आणि मेन त्याच्यात नेमकी याची आहे कंबाईनची, एसएससीची असली किंवा रेल्वेची असली, पोलीस भरतीची असली तर आपण समजूनही घेतलं असतं, परंतु हे ऑलरेडी वेगळे आणि ऑलरेडी 21 ला एसएससी सीजीएलचाही पेपर आहे। तसं पूर्ण त्याच्यात एसएससी सीजीएल हे होते, क्लॅश होते त्यांच्यासोबत, तो विषय नाही आहे। पण 21 ला 3 परीक्षा येतात, ही एक परीक्षा येते, ही एक परीक्षा येते आणि ही एक परीक्षा येते, तर 3 परीक्षा एकाच दिवशी येत आहेत। म्हणजेच 21 ची परीक्षा ही पुढे जाण्याची शक्यता खूप जास्त आहे, पण तरी आपण सांगू शकत नाही। पण मला असं वाटतं बार्टी तेवढं जे आहे तर ते तेवढं सौम्य आहे। जर ते फक्त 6 दिवस आधी मिळालं नाही या कारणास्तव परीक्षा पुढे ढकलू शकतात, तर ज्या दिवशी जेन्युइन प्रॉब्लेम आहे त्या दिवशी तर परीक्षा ते पुढे ढकलू शकतात। मे बी पुन्हा एकदा परीक्षा वेळापत्रकात मोठा बदल जो आहे तर तो आपल्याला दिसू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला मेल करणं जो आहे तर तो फार इथं गरजेचं असणार आहे। बघा मित्रांनो, पोलीस भरती असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, एमईएस असेल, बँकिंग असेल, एसएससी, आरआरबी असेल, तर या सर्वांचं मार्गदर्शन मिळावं, याच्यामध्ये कोणते पीवायक्यू येतात, काय प्रश्न येतात, त्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आपल्या या कोर्समध्ये मिळते। म्हणजे तुम्ही याला कोर्स नका म्हणू, तुम्ही याला एक मार्गदर्शन बॅच म्हणा, जे तुम्हाला फक्त 1 रुपयात, ते ऍज अ टेक्निकल इश्यू असतो ऍपचा, म्हणून आपल्याला 1 रुपया फक्त तुमच्याकडून ऍज अ टोकन अमाऊंट घेतलेली आहे। याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तसेच आपले हे नंबर्स आहेत त्यांना देखील कॉल करून तुम्ही माहिती जी आहे तर ते विचारू शकतात। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।